आता आपण डिस्कस करूया काही टिप्स अँड ट्रिक्स फॉर सी प्रोग्रामिंग. सो आपली पहिली टीप आहे स्टडी अ सिंपल सी प्रोग्राम. सी प्रोग्रामिंग लर्न करायला स्टार्ट करताना आपण आधी एक सिंपल सी प्रोग्राम स्टडी केला पाहिजे, म्हणजेच हॅलो वर्ल्ड प्रोग्राम वी कॅन लर्न. सो त्या प्रोग्राममध्ये कोणकोणत्या स्टेटमेंट्स आहेत आणि त्या स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे नो द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. सो पहिल्यांदा आपल्याला हेडर्स फाईल्स पुट करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला मेन फंक्शन लिहायचं आहे. मेन फंक्शनमध्ये आपल्याला काही लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे असतात. त्यानंतर आपल्याला काही स्टेटमेंट्स लिहायचे असतील, इनपुट घ्यायचं असेल, आउटपुट डिस्प्ले करायचं असेल. हे जे स्ट्रक्चर आहे सो ते स्ट्रक्चर आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर स्टार्ट रायटिंग अ सिंपल सी प्रोग्राम्स. सिंपल सी प्रोग्राम एखादा आपण लिहून बघितला पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल कोणता प्रोग्राम लिहायचा तर ॲडिशन ऑफ 2 नंबर्स वी कॅन राईट. सो तो प्रोग्राम लिहिताना त्यामध्ये जे स्टेटमेंट्स यूज केले त्या स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे, त्यामध्ये कोणता डेटा यूज केला आहे, त्या डेटावरती आपण कशा ऑपरेशन्स परफॉर्म केले आहेत हे सगळं समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे डिसाईड इनपुट. एखादा प्रॉब्लेम रीड केल्यानंतर त्या प्रॉब्लेमला लागणारा डेटा कोणता आहे, तो डेटा आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेतोय हे सगळं डिसाईड केलं पाहिजे. सो इनपुट काय असेल ते डिसाईड करायचं, त्या इनपुटचा डेटा टाईप काय असेल तो डिसाईड करायचा. सो दॅट इज दी नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट ट्रिक. त्यानंतर डिसाईड आउटपुट. इनपुट डिसाईड करून झालं की आपल्याला डिसाईड करायचं आहे आउटपुट. म्हणजे जो लागणारा डेटा आहे त्याला आपण म्हणणार इनपुट आणि जो डेटा आपण प्रोड्यूस करणार त्याला म्हणणार आपण आउटपुट. सो इनपुट आणि आउटपुट हे आपल्याला डिसाईड करता आले पाहिजे. त्याचा डेटा टाईप्स कोणता असेल, त्यासाठी लागणारा डेटा आपल्याला ऑलरेडी अवेलेबल आहे का, की युजरकडून घेतोय, काही कॉन्स्टंट्स यूज करतोय का, हे सगळं डिसाईड केलं पाहिजे. त्यानंतर आहे डिसाईड डेटा टाईप्स अँड डेटा. सो डिसाईड डेटा अँड डेटा टाईप्स. इनपुट डिसाईड करताना लागणारा डेटा कोणता आहे, त्या इनपुटवरती प्रोसेसिंग करताना अजून काही डेटा आपल्याला यूज करावा लागतोय का, काही व्हेरिएबल्स आपल्याला यूज करावे लागत आहेत का, टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागतंय, कोणते व्हेरिएबल्स यूज करावे लागतात, काही कॉन्स्टंट्स घ्यावे लागतात का, हे सगळं डिसाईड करून घ्यायचं. सो डिसाईड डेटा अँड डेटा टाईप्स. आता जो सगळा डेटा लागणार आहे त्या डेटावरती जे प्रोसेसिंग करायचं आहे ते प्रोसेसिंगचे स्टेटमेंट्स कसे असतील, सिंपल सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स असतील का. सिंपल सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲडिशन करायचं असेल 2 नंबरचं तर आपण स्टेटमेंट लिहितो ए इज इक्वल टू बी प्लस सी. त्यानंतर प्रिंटअप स्टेटमेंट असेल, स्कॅनअप स्टेटमेंट असेल, हे सगळे सिंपल सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स आहेत. सो डिसाईड दी प्रोसेसिंग लॉजिक, व्हॉट वी हॅव टू प्रोसेस. एखादा डिसिजन घ्यायचा आहे का, मग एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारे स्टेटमेंट कोणते आहेत, इफ यूज करतोय का, इफ एल्स यूज करतोय का, की स्विच यूज करतोय, हे सगळे डिसिजन आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट असेल नो हाऊ टू राईट दी लॉजिक. सो जे लॉजिक आपल्याला आपण डिसाईड केले, एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्या डिसिजनसाठी लागणारा कन्स्ट्रक्ट कोणता आहे, इफ आहे का, स्विच आहे का, नेस्टेड इफ आहे का, की अजून कोणता वेगळा कन्स्ट्रक्ट आपल्याला यूज करावा लागतोय, लूपिंग यूज करावं लागतंय, फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, यापैकी कोणते लूपिंग कन्स्ट्रक्ट यूज करावे लागत आहेत का, ते सगळं डिसाईड करून घ्यायचं. त्यानंतर फंक्शन यूज करणार आहोत का, विदाउट फंक्शन यूज करणार तेही ठरवून घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्ट लर्निंग सी प्रोग्रामिंग कन्सेप्ट अँड इट्स सिंटॅक्स विथ एक्झाम्पल. आता इनिशियली जेव्हा आपण स्टार्ट करणार तेव्हा आपण आधी सिंपल प्रोग्राम घ्यायचे ज्यामध्ये प्लेन सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स असतील. सो प्रोग्राम्स लाईक ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, programs like finding the area of circle, finding the area of rectangle,
सो हे सगळे सिम्पल सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स असणारे प्रोग्राम्स आहेत. ते प्रोग्राम्स आधी प्रॅक्टिस करायची, की त्या प्रोग्राम्सला स्टडी करून झाल्यानंतर आपण जे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, जे सी प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आहे, ज्यासाठी आपल्याला त्याचं सिंटॅक्स किंवा फॉर्मॅट समजून घेणं गरजेचं आहे, अशा प्रोग्राम्सला आपण नंतर हात लावू शकतो. नंतर अशा प्रोग्राम्सला आपण नंतर ट्राय करू शकतो. सो स्टार्ट लर्निंग सी प्रोग्रामिंग कन्सेप्ट अँड इट्स सिंटॅक्स विथ एक्झाम्पल्स. सो दिस, if we follow these steps, then we can easily learn the C programming language.